नागपूरमधली ही बातमी तर संभाजीनगर जालना मतमोजणीची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येतेय। संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवार सुहास शिरसाट हे आघाडीवर आहेत। संभाजीनगरमधून महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट हे आघाडीवर आहेत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार हा सध्या पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय। संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळालेली होती। या ठिकाणी एमआयएमचा उमेदवार देखील रिंगणात होता, मात्र आता महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट हे सध्या आघाडीवर आहेत। गणेश लोखंडे हे अर्थातच पिछाडीवरती आहेत, मात्र केवळ औपचारिकता बाकी होती असं सांगितलं जात होतं। केवळ आणि केवळ महायुतीचाच उमेदवार इथे विजयी होणार असा विश्वास देखील यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता, कारण अर्थातच तशी मतदारांची संख्या जी आहे ती पाहता विजय निश्चित दिसत होता। तर सुहास शिरसाट जे सध्या आघाडीवर आहेत, महायुतीचे उमेदवार, त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। औरंगाबाद जालना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला देखील सुरुवात झाली। काही वेळात निकाल येईल, फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे, कारण माझ्यासोबत भाजपचे उमेदवार आहेत। महायुतीचा विजय जवळपास स्पष्ट दिसतोय, गणित आकडे जे सांगताना पाहायला मिळतात। काय वाटतंय, काय म्हणजे पहिला आता येईलच निकाल? निश्चितच या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये एकूणच महायुतीचं सरकार अगदी विकासाच्या दिशेनं काम त्या ठिकाणी करते। प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापासून तर प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या छत्रपती संभाजीनगर जालना जी मतदारसंघ आहे याच्यामध्ये युतीचं बहुमत होतच, आणि त्या सोबत या आणखीही मतं आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे विकासाच्या दिशेने जोडल्या जातील। म्हणजे महाविकास आघाडीची मतं मिळाली तुम्हाला, असं तुमचा अंदाज? मी महाविकास आघाडी म्हणणार नाही, या ठिकाणी महायुती सोबत विकासाची दिशा ज्यांना ज्यांना पटली आहे ते त्या सोबत येतील आणि ते आम्हाला मतदान करतील। म्हणजे ज्यांना तुमची विकासाची मतं पटत नव्हती ते तुम्हाला मतदान करतील। विकासाच्या दिशेनं जाणारं महायुतीचं सरकार आहे आणि त्याच्या सोबत ज्यांना ज्यांना हे दिसतंय ते नक्कीचपणे आमच्या सोबत येतील। विजय निश्चित आहे? निश्चित विजय होईल, हा सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, सर्व नेत्यांचे आशीर्वाद आहेत आणि निश्चितपणे विजय या ठिकाणी होईल। ठीक आहे, हे होते भाजपचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट। त्यांचं म्हणणं आहे की विजय निश्चित आहे आणि सोबतच महायुतीच्या पलीकडे आणखी जे म्हणजे विरोधक महाविकास आघाडीची मतं देखील आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर पडतील असा त्यांचा दावा आहे। काही क्षणातच आता निकाल येणार आहे, आता त्यापूर्वीच त्यांनी विजयाचा निश्चय व्यक्त केला आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत, मतदान केंद्राच्या बाहेरच ते आहेत। मोहसिन, काय तिथलं सध्याचं वातावरण, तयारी झालेली आहे गुलाल उधळण्याची? नक्कीच, मी जसं म्हटलं होतं की औपचारिकता बाकी आहेत, तशा पद्धतीने सगळे तयार झालेले आहे आणि फक्त आता गुलाल उधळायची तयारी शिल्लक राहिली, कारण फक्त आकडे बाहेर आल्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। आकड्यांचं गणित बघितलं तर महायुतीचं पारडं हे जड होतं, हे पहिल्या दिवसापासून आपल्याला जाणवत होतं। फक्त निवडणूक ही बिनविरोध होऊ नये यासाठी महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे गटाने आपला उमेदवार उतरवला होता। त्यामुळे त्यांना देखील वाटत होतं की जवळपास हा सगळी गणितं काय आहे त्यांना देखील कळत होती, मात्र निवडणुकीच लढवायची, बिनविरोध होऊ द्यायची नाही, हा एक मत महाविकास आघाडीचं होतं। तर दुसरीकडे एमआयएमने देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवलं होतं। 38 मतं ही एमआयएम कडे होती, त्यामुळे त्यांना देखील वाटत होतं की आपल्यावर नेहमी जे बी टीमचा आरोप होतोय, त्यामुळे आपण देखील उमेदवार उतरावा, आणि त्यासाठी 3 उमेदवार रिंगणात होते। मात्र गणिताची सगळी जुळवाजुळवी बघितली तर महायुतीच्या उमेदवारांचं पारडं जड आहे। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पहिल्या याच्यात सुहास शिरसाट हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतात आणि थोड्या वेळातच पूर्ण निकाल समोर येणार आहे। पहिल्या पसंतीच्या क्रमांकामध्ये जो मतमोजणी झालेली आहे तिचे निकाल समोर येतील आणि जवळपास सुहास शिरसाट यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जातं। जी सागर, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।